वाव, काय काढलं? वा वा, कोण आहे का ते? पल्लवी का? कोण आहे बघू दे. पल्लवी खूप अभ्यास करते आणि हुशार आहे. कोणी लिहिलं? आरुषने लिहिलं. अरे वा 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 वा, हुशार आहे पल्लवी, खूप अभ्यास करते. काल बोलले होते मी पल्लवीला, आहे ना? तू लगेच लिहून काढलं ना ते. पण थोडं थोडं काही काही शब्दांमध्ये सशाचा नसतो हुशारला बेटा. ओय, शहामृगचा. त्याच्यानंतर अभ्यास नसतं, अभ्यास. भ काढायचा भटजीचा आणि यला जोडायचा आणि आची मात्रा द्यायची. आणि हां ठीक आहे, आणीला बाणाचा नन पहिली वेलांटी. हां, मी आता हे वाक्य फळ्यावर तुम्हाला लिहून दाखवेल. छान मस्त काढलंय चित्र. तू काढलं? मग आता पल्लूला अशा वेण्या घालावं लागतील 2. धर पल्लू, बघा वेण्या घातलेली पल्लू. तू काय काढलं बघू दे. अजून कुणीतरी काढलं होतं इकडे. कुणी काढलं बघू दे गौरे. अगं दे की, चुकू दे की, बघू दे. तू कोणाचं काढलंय गौरी? काढायचंय का अजून? कोणाचं काढलं गौरी? तुझंच टकलू आहे काय गौरी? हां, अजून केस काढायचेत ना? हां, तू काढलं बघू दे. तू काय काढलं? ऋषभ. बाई बाई बाई, ऋषभने तर लय भारी घर काढलंय. कॅरम काढलं का ऋषभ? हां, पकड बरं कॅरम, मला बघू दे काय काय काढले. पकड बरं, ओळखा बरं ऋषभने काय काय चित्र काढले. रांगेत सांगा नाव. पहिलं काय आहे? घर. नंतर दिनांक पण टाकले त्याने. काल काढले बघा, सोमवारी काढले त्याने. आणि अजून ओळखा काय लिहिले त्याने? आ लिहिलंय, ई लिहिलंय, ऱ्हस्व ई लिहिलंय. झोपडीचं चित्र काढलंय. सांगा की अजून काय काढलंय? झेंडा. झेंडा. अजून काय काढलंय? चिमणी. अजून बदक. बदक. अजून कॅरम. इकडे कॅरम मध्ये केक काढलाय आणि त्याचं नाव पण लिहिलंय. निस्कटे नाही, निस्कटे, टरबुजाचा ट. आणि उडकवरती काय लिहिलंय? थँक्यू. माईच्या हाताची इथं. आणि घरातून मोठा पायऱ्यांचा रस्ता काढलाय. ऋषभसाठी टाळ्या वाजवा, आरुषीसाठी टाळ्या वाजवा, गौरीसाठी टाळ्या वाजवा. वा 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 वा. तुम्ही नाही काढली चित्र? नाही ना?